नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महासारथी आय डी म्हणजेच महा आय डी कसं काढायचं याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र शासनाने महासारथी म्हणजे महा आय डी एक नवीन वेब पोर्टल लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या 1100+ योजनांसाठी एकच आय डी वापरता येणार आहे. यामध्ये तुमची लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान निधी योजना असेल, विद्यार्थी स्कॉलरशिप असेल, दिव्यांग कल्याण योजना असेल, महा-डी-बी-टीच्या 95 पेक्षा जास्त आणि आपल्या सरकारच्या वेगवेगळ्या योजना यामधून तुम्हाला अप्लाय करता येतील. त्यासाठी फक्त एकच आय डीची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे महा आय डी. तर महा आय डी कशी बनवायची यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनासाठी अप्लाय करायचं असेल तर या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला महा आय डीची आवश्यकता पडणार आहे. चला तर मग पाहूयात की महा आय डी कशी बनवायची. महा आय डी बनवण्यासाठी तुम्हाला mahasaarthi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यानंतर तुम्हाला इथंच तुमचा महा आय डी तयार करा. आधार क्रमांक, इथं आधार क्रमांक टाईप करायचा आहे आणि खाली येऊन तुम्हाला या सर्व अटी आणि शर्ती मान्य आहेत यावरती टिक मार्क करून तुम्हाला OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. आलेला OTP तुम्हाला इथं टाकून सत्यापित करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचं OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दाखवला जाईल. थोडा वेळ तुम्हाला वाट पाहायची आहे. डेटा प्रवेश सहमती याला तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि इथं टिक मार्क करायचं आहे आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमची वैयक्तिक माहिती दाखवली जाईल. तुमचं नाव, जन्मतारीख ही सर्व माहिती पाहिजे आहे. तुम्हाला ईमेल आय डी इथं कंपल्सरी नाही, त्यामुळे टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो तुम्हाला टाकून हा कॅप्चा कोड भरायचा आहे आणि जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकून कॅप्चा कोड टाकून जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. पण सत्यापित करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा इथं दाखवणारा युजर सक्सेसफुली क्रिएटेड म्हणजे तुमची महा आय डी नोंदणी झालेली आहे. आता यावरती प्रक्रिया चालू आहे आणि तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुमचा महा आय डीचा जनरेट झालेल्याचा SMS तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. तुम्हाला 24 तास वाट पाहायची आहे आणि तुम्हाला SMSद्वारे कळवलं जाईल की तुमचा महा आय डी जनरेट झालेला आहे आणि महा आय डीचा नंबरही तुमच्या मेसेजवर तुम्हाला पाठवला जाईल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 24 तासानंतर तुमचा महा आय डी कसा डाउनलोड करायचा हे पाहूयात. यानंतर परत तुम्हाला mahasaarthi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे आणि यावरती पॉपअप क्लोज करून तुम्हाला इथं लॉग इन पर्याय पाहायला मिळेल. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नागरिक लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. नागरिक लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधारद्वारे सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे. आधार क्रमांक टाकायचा आहे आणि प्रमाणित करा यावरती क्लिक करायचं आहे. OTP जाईल, तो OTP टाकून प्रमाणित करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा महा आय डी इथं दाखवणार आहे आणि अशा प्रकारचा एक आय डी जनरेट झालेला असेल. याच्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो, तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे. इथं तुमची पूर्ण माहिती येईपर्यंत तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही डाउनलोड महासारथी कार्ड यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे महा आय डी कार्ड आहे किंवा महासारथी कार्ड आहे ते डाउनलोड होईल. याचा पासवर्ड जो आहे तो तुमचे फर्स्ट 4 जे कॅरेक्टर असतील ते कॅपिटलमध्ये आणि बर्थ इयर तुम्हाला टाकायचं आहे. समजा राजेश नाव आहे, RAJE आणि जन्मतारीख 2000 असं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे पासवर्ड. हा तुमचा महा आय डी जनरेट झालेला आहे. अशा प्रकारे महा आय डी डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि याचा जो पासवर्ड असणार आहे, तुमचे फर्स्ट नेम जे असेल त्याचे 4 कॅरेक्टर कॅपिटलमध्ये टाकायचे आहेत आणि जन्मवर्ष टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा महा आय डी जनरेट करू शकता. यामध्ये 10 फील्ड व्हेरीफाय केलेले आहेत. ह्या ऑटोमॅटिक झालेल्या आहेत. यामध्ये डेमोग्राफिक डिटेल असेल, फॅमिली डिटेल असेल, एज्युकेशनल डिटेल असेल, ही सर्व माहिती ऑटोमॅटिक अपडेट झालेली आहे. यानंतर पुढे तुम्हाला याची EKYC कधी करायची आहे याची तारीख ही इथं दाखवलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या महा आय डी काढू शकता. आता महा आय डी काढल्यानंतर कोणकोणत्या सर्व्हिसेससाठी, कोणकोणत्या सेवासाठी तुम्ही अप्लाय करू शकता हे आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही तुमचा महा आय डी काढून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.